हॅलो डिअर स्टुडंट्स, पुन्हा एकदा मी परमेश्वर सुतार तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. डिअर स्टुडंट्स, इन प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅव स्टार्टेड द चॅप्टर नंबर 6 ऑफ 9th क्लास ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड द नेम ऑफ द चॅप्टर इज क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर या 6 नंबरच्या चॅप्टरमध्ये शिकत असताना आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की व्हॉट इज एक्झॅक्टली किंगडम प्लांटी. And then we have seen about what is the basis of classification of all plants. Then on today we are going to talk about the next part from the chapter as I told you in the previous video, and that part is cryptogams. On the screen you can see to the right side there is one picture which is telling us, which is showing us the Spirogyra. मग आज आपण आता क्रिप्टोगॅम शिकणार आहोत. तर स्पायरोगायरा हे क्रिप्टोगॅमचं एक उदाहरण आहे, हे आपण आधी लक्षात घेऊया. सो वेन यू गो थ्रू द टेक्स्ट बुक यू विल फाइंड द स्पायरोगायरा इज एन एक्झाम्पल ऑफ क्रिप्टोगॅम्स, अँड ॲट द स्टार्ट देर इज वन ॲक्टिव्हिटी विच इज आस्क्ड टू द स्टुडंट ऑर इट इज आस्क्ड टू ऑब्झर्व यू. तुम्हाला ऑब्झर्व करण्यासाठी विचारलंय किंवा ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करा म्हणलं. ती ॲक्टिव्हिटी काय आहे हे आपण आधी लक्षात घेऊया. दॅट इट इज आस्क्ड देअर सर्च फॉर पॉन्ड विथ ग्रीनिश वॉटर. असं एखादं छोटं तुम्हाला डबकं शोधायचं आहे जिथं की थोडंसं हिरव्या रंगाचं पाणी असेल. ओके, अँड कलेक्ट सम ऑफ ग्रीन फायबर्स फ्रॉम दॅट वॉटर. पुट द फायबर्स इन अ पेट्री डिश अँड वॉश देम क्लीन विथ वॉटर. पुट वन ऑफ द फायबर इन अ ड्रॉप ऑफ वॉटर. दॅट मीन्स तुम्हाला थोडंसं ज्या ठिकाणी पाण्यामध्ये हिरव्या प्रकारचं काहीतरी तुम्हाला दिसतंय किंवा हिरवं पाणी आहे असं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामधनं तुम्हाला सम ऑफ द ग्रीन फायबर्स कलेक्ट करायचे आहेत, त्यांना वॉशनी क्लीन करायचं आहे आणि त्याच्यातला एक ड्रॉप वॉटरचा घेऊन तुम्हाला स्लाईड बनवायची आहे. नाव इट इज नोन टू यू ऑल दॅट व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट स्लाईड. मायक्रोस्कोपच्या खाली आपण जेव्हा एखादी वस्तू अभ्यासत असतो त्याची स्लाईड आपण बनवत असतो. मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, अमिबा असेल, तर ही स्लाईड बनवायची आणि ऑब्झर्व करायची. आफ्टर ऑब्झर्विंग इट व्हॉट विल यू फाइंड. तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी जे काही दिसणार आहे, एक प्लांट दिसणार आहे मायक्रोस्कोपच्या खाली, आणि ते प्लांट म्हणजे काय असणार आहे, स्पायरोगायरा. सो द क्वेश्चन arises, व्हॉट इज द एक्झॅक्टली मीनिंग ऑफ क्रिप्टोगॅम्स अँड हाऊ द स्पायरोगायरा इज अन एक्झाम्पल ऑफ दॅट क्रिप्टोगॅम्स. सो लेट मी क्लिअर यू. क्रिप्टोगॅम मीन्स द नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, ज्यांना अजिबातच कसल्याही प्रकारचं फूल लागत नाही, हे जे आहे त्यांना आपण क्रिप्टोगॅम्स म्हणतो. सिंपल डेफिनेशन मी सांगितलेले आहे. नॉन फ्लॉवरिंग म्हणजेच क्रिप्टोगॅम्स. मग याच्या अपोजिट म्हणजे व्हाईस वर्सा आपल्या लक्षात घ्यायचं आहे. फ्लॉवरिंग जे आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत, ते आहेत फेनोरोगॅम्स. त्याचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार. बट हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट क्रिप्टोगॅम. अगेन ॲज आय टोल्ड यू, इन अ क्रिप्टोगॅम देर आर 3 टाइप्स, दॅट इज द थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. तर आपण आता टप्प्याटप्प्यानं एक एक हे जे टाईप आहेत ते इथं आपण सर्वांनी शिकायचं आहे. सो इन केस ऑफ क्रिप्टोगॅम्स द फर्स्ट टाइप इज हिअर विच इज कॉल्ड एज डिव्हिजन थॅलोपायटा. लेट मी क्लिअर यू. इन थॅलोपायटा बेसिकली 2 टाइप्स ऑफ प्लांट्स आर देअर which you have heard before this, that we have to understand. The first is that is called as algae. Just try to understand. And the second one is fungi. आपण अभ्यास करताना कन्फ्यूज होतो, पण आता शांतपणे लक्षात घ्यायचं आहे की थॅलोपायटामध्ये बेसिकली कोण येतात, अल्गी येतात, आणि दुसरं कोण येतं, फंगी. मग प्रश्न येतो की अल्गीला मराठीमध्ये काय म्हणलं जातं. दॅट नोन टू यू ऑल, दॅट वी कॉल इन मराठी शैवाल. इज इट. आणि त्याच्यानंतर प्रश्न येतो फंगीला काय म्हणतात, कवके. म्हणजे बघा, आता आपल्याला समजायला हे जास्त सोपं होणार आहे की अल्गी म्हणजे शैवाल आहेत आणि फंगी म्हणजे कवके आहेत. मग आता हे आपल्याला कळल्याच्या नंतर पॉईंट क्लिअर झालेला आहे की दॅट इन केस ऑफ थॅलोपायटा बेसिकली अल्गी अँड फंगी आर द प्लांट्स विच आर गोइंग टू बी इन्क्लूड. ॲज द थॅलोपायटा इज the first type of cryptogams, 100% they are not bearing the flowers. That means they are non-flowering असं आपल्याला त्यांच्याबद्दल म्हणतात. These plants grow mainly in a water. नक्कीच हे पाण्यामध्ये वाढणारे सगळे प्लांट्स आहेत, हे आपण आधी लक्षामध्ये घेऊया, म्हणजे आपण त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहतोय. This group of plants which do not have a specific parts like root, stem, leaves, flowers, but they are autotrophic.
त्यांना रूट नाही आहे, स्टेम नाही आहे, फ्लावर्स नाही आहेत, लिव्ज नाही आहे, तरी सुद्धा ते प्लांट्स. अँड स्पेशलिटी इज दॅट दे आर ॲटोट्रॉपिक. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲटोट्रॉपिक? द प्लांट्स विच कॅन मेक देअर ओन फूड मटेरियल. 100% त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे? क्लोरोफिल. सो दे आर कॉल्ड ॲज अल्गी अँड अल्गी बिलॉंग्स टू थॅलोपायटा. नाव क्वेश्चन आर इज व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ अल्गी. याचा आपण विचार केला तर सांगता येईल स्पायरोगायरा, त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल युलोथ्रिक्स, त्याच्यानंतर आहे उल्वा, त्याच्यानंतर आहे सर्गासम. आता त्याचे प्रोनाऊन्सिएशन्स वेगवेगळे आहेत, हे पण आपण लक्षामध्ये घेऊया. मग आता हे कसे दिसतात हे जर आपण पाहायचं म्हणलं तर आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. सुरुवातीला तुम्हाला दिसतो इथं उल्वा, नेक्स्ट आहे गाला आणि त्याच्यानंतर दिलेला आहे स्पायरोगा. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द प्लांट्स विच बिलॉंग्स टू द थॅलोफायटा. यू कॅन सी हिअर की यांना इथं कुठं स्पेसिफिक जर आपण लक्षामध्ये घेतलं तर रूट नाही आहे. आपण जर लक्षामध्ये घेतलं तर यांना स्पेसिफिक कुठले ऑर्गन्स नाही आहेत, यांचं स्पेसिफिक आपल्याला स्टेम दिसत नाही आहे, बट दे आर plants. So such plants which are not having the root, stem, leaves, flowers, they called as algae, and these are the examples of algae. As I told you, not only the algae but the fungi also going to be included in this group. So what about the fungi? फंगीच्या बाबतीमध्ये दोन उदाहरणं तुम्हाला चांगले माहिती आहेत. एक आहे ईस्ट. ईस्ट म्हणजे जे की ब्रेड बनवताना वापरलं जातं, आणि दुसरं आहे मोल्ड्स. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आता मोल्ड्स म्हणजे बुरशी आपण ज्याला शुद्ध भाषेमध्ये म्हणतो, तर या बुरशीचाही समावेश या फंगीमध्ये होतो. इन शॉर्ट, द थॅलोपायटा इन्क्लूड्स द टू टाइप्स ऑफ प्लांट्स, दॅट इज द अल्गी अँड फंगी. हे आपल्याला इथं क्लिअर झालेलं आहे. Now after this we are going to talk about the second type of the cryptogams, that is the bryophyta. To understand the bryophyta we have to go through the activity, or we have to observe what is given in the textbook. So it is asked, you may have been a lush green, you may have seen a lush green soft carpet on the old walls, bricks and rocks in the rainy season. So scarf it gently with a small ruler and observe it under the magnifying lens and discuss what is its meaning. याचा अर्थ काय? इन अ रेनी सीझन, दॅट मीन्स पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही जुन्या भिंतीवरती, ब्रिक्सवरती, रॉक्सवरती, म्हणजे विटाच्या भिंती असतात जुन्या, एक मऊ गालीच्यासारखा हिरवा पदार्थ तुम्ही पाहिलेला आहे. तो हिरवा पदार्थ म्हणजे काय आपण त्याला म्हणूया, दॅट इज नथिंग बट द ग्रीन सॉफ्ट कार्पेट, अँड दॅट इज वन ऑफ द काइंड ऑफ प्लांट. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आपण जर त्याचा विचार केला तर आपण त्याला मराठी म्हणतोय की भिंतीवरती वाढणारी एक विशिष्ट प्रकारची वनस्पती. त्याचा जो काही समावेश आहे तो या डिव्हिजन ब्रायोफायटामध्ये होतो, आणि त्याचा आपल्याला इथं डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. मग त्याला फाइंड आउट करायचं आहे आणि त्याचं डिस्कशन सुद्धा तुम्हाला विथ युअर फ्रेंड्स करायचं आहे. सो लेट सी अबाउट that what exactly means the division bryophyta. So in case of this bryophyta, we will find that this group of plants is called as amphibians. That is the first point. आता प्रश्न असा येतो की आम्हाला माहिती आहे प्राण्यांना amphibian म्हणलं जातं, पण वनस्पतींना सुद्धा amphibians म्हणतात, असं कसं काय? So let me clear you. As like the animals, the plants are also which belongs to the land as well as to the water. That means these plants which belong to the bryophyta, they are the amphibians because they grow in moist soil. म्हणजे ज्या ठिकाणी मॉइस्ट सॉइल आहे तिथं ते काय होतात? ग्रो होतात. म्हणजे आता हे लँडवरती आहे, बट दे नीड वॉटर फॉर द रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन करण्यासाठी मात्र त्यांना काय लागतं? वॉटर लागतं, अँड दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज amphibians. रिमेंबर, this question may be asked in the exam for 2 marks. Why the plants which belongs to bryophyta called as amphibians? Then you have to answer it. Now after this we have to go through the characteristics. These plants are thalloid, multicellular and autotrophic. हा पहिला पॉईंट आपण लक्षामध्ये घेऊया. सेकंड इज दे रिप्रोड्यूस बाय द स्पोर फॉर्मेशन. आता स्पोर फॉर्मेशन या पद्धतीनं ते रिप्रोड्यूस करतात, म्हणजे त्यांच्याकडे फ्लावर्स नाही आहेत. फ्लावर्स नसल्या कारणानं ते सेक्सुअली रिप्रोड्यूस करत नाहीत, आणि ते असेक्सुअली मेथड दॅट इज कॉल्ड एज स्पोर फॉर्मेशन रिप्रोड्यूस करतात. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. दॅट पॉईंट इज मेन्शन हिअर, स्पोर फॉर्मेशन. These plants show the structure of body of bryophytes is like a flat,
रिबन लाईक अँड लॉंग. यांचं बॉडी स्ट्रक्चर कसं असतं आपण जर विचारमध्ये घेतलं तर विदाउट द ट्रू रूट्स, म्हणजे त्यांना खरे रूट्स नाही आहेत, स्टेम्स नाही आहेत, लिव्ज नाही आहेत, आणि त्यांची बॉडी कशी आहे, देअर बॉडी इज फ्लॅट, रिबन लाईक अँड लॉंग आहे, हे आपण लक्षामध्ये घेऊया. म्हणजे हे काही त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे पण आपल्या लक्षात. इन्स्टेड दे हॅव स्टेम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रायझोड्स. दॅट मीन्स दे आर नॉट हॅव्हिंग द ट्रू रूट्स, दे आर नॉट हॅव्हिंग द ट्रू बॉडी पार्ट्स, पण त्याच्यासारखे त्यांना काहीतरी पार्ट आहे. म्हणजे इन्स्टेड इथं वाक्य दिलेलं आहे, दे हॅव द stem like structure, they have the leaf like parts, they have the root like rhizoids, but actually there that parts are not there, पण त्याच्यासारखा भाग तिथं आहे, हे आपण लक्षामध्ये घ्यायचं आहे. दिस इज द स्पेशालिटी ऑफ दीज प्लांट. मग याच्यामध्ये एक्झॅक्टली एक्झाम्पल कोणते येतात त्याचा आपण आता इथं विचार करणार आहोत. लेट मी क्लिअर यू द एक्झाम्पल्स विथ द हेल्प ऑफ these are the examples, and the most important example of this division bryophyta is Funaria. हे आपण लक्षामध्ये ठेवायचं. अलॉंग विथ द एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. मार्चेंटिना आपण त्याला म्हणूया, अँथ्रोसेरास म्हणूया, एक्सेट्रा. मग आपण ह्यांचं स्ट्रक्चर पाहिलं तर कळतं की दे आर नॉट हॅव्हिंग द ओरिजिनल रूट, स्टेम, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो दिस इज अबाउट the second division, that is the bryophyta, which belongs to the cryptogams. After that we have to think about the next. Here we are going to talk about the number 3 division, that is called as pteridophyta. Again we have to go through the example. The example of pteridophyta is fern. ही एक वनस्पती आहे जी की फार विशिष्ट प्रकारची वनस्पती आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग आता याच्यानंतर या उदाहरणाच्या सोबतच आपल्याला यांचे कॅरेक्टरिस्टिक लक्षामध्ये घ्यायचे आहेत. तर सांगता येईल, प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड रूट्स, स्टेम अँड लिव्ज अँड सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर यांना आता काय सांगता येईल आपल्याला, ट्रू रूट्स आहेत, स्टेम आहे वेल डेव्हलप्ड, त्यासोबतच लिव्ज आहेत, म्हणजे ह्यांना आता मुळा पण असणार आहेत, स्टेम पण असणार आहे आणि पानं पण असणार आहेत, हे आपण लक्षामध्ये घ्या. बट दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रुट्स, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं जरी असलं तरी त्यांना फ्लावर्स लागत नाही आहेत, म्हणजे हे पूर्णपणे आपल्या फ्लावरिंग प्लांट्समध्ये येऊ शकणार नाही. बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स यांचे फ्लावरिंग प्लांट सारखे जरी असले परंतु यांना कुठल्याही पद्धतीनं फूल येत नाही. बट दे डू नॉट बिअर द फ्लावर्स, अँड दॅट्स वाय अगेन दे बिलॉंग्स टू द cryptogams, हे आपण लक्षात ठेवायचं. सो ॲज दे आर नॉट हॅव्हिंग द फ्लावर, दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स फॉर्म्ड अलॉंग द बॅक ऑर पोस्टिरियर सरफेस ऑफ देअर लीव्स. त्यांच्या पानाच्या मागच्या बाजूला हे स्पोर फॉर्म होतात, जे की तुम्हाला इथे दिसून येतात, आणि या स्पोरच्या माध्यमातून हे रिप्रोडक्शन करतात. इथं पण तुम्हाला ते अतिशय स्पष्टपणे दिसून येते. याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत तर बरेच एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवता येतील. तर इथं आपण लक्षात घ्यायचं आहे, नेफ्रोलेपिस आहे, आणि फर्न हे कॉमन एक्झाम्पल चांगलं लक्षात ठेवायचं आहे, अलॉंग विथ मार्सिलिया एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. सो दिस इज अबाउट द थर्ड टाईप that includes in a cryptogams, and division 3 its name is pteridophyta. In this way आपण इथं तीनही प्रकार अभ्यासलेले आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं. So dear students, in today's period we have seen about the 3 divisions which belongs to the cryptogams. म्हणजे आजच्या व्हिडिओचा किंवा पिरियडचा मेन पॉईंट होता क्रिप्टोगॅम्स म्हणजेच नॉन फ्लावरिंग प्लांट्स. त्याच्यामध्ये 3 आपण डिव्हिजन पाहिले, त्याच्यामधले एक्झाम्पल्स पाहिले. हे पाहून झाल्याच्या नंतर शेवटला एक छान प्रश्न तुमच्यासाठी विचारायला आहे. यूज युअर ब्रेन पॉवर अँड सी द क्वेश्चन विच इज ऑन द बोर्ड. व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन द प्लांट्स ऑफ द ग्रुप्स ऑफ थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा, irrespective of differences in their body structure. म्हणजे ह्या तिन्ही डिव्हिजनमध्ये कोणती अशी सिमिलरिटी आहे की ज्याचा विचार करताना आपण त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरचा विचार करणार. बॉडी स्ट्रक्चरमध्ये एकमेकांपेक्षा डिफरंट आहे, पण आपण जर विचार केला तर त्यांच्यामध्ये एक सिमिलरिटी आहे, ती कोणती आहे असं ते तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. सो द आन्सर इज दॅट, डिअर बॉयज अँड गर्ल्स, नक्कीच तुमच्या आता पण लक्षात आलं असेल, द ऑल प्लांट्स आर नॉन फ्लावरिंग. आता ही तर तुम्ही म्हणाल सर ऑलरेडी आपण हेडिंगच ही पाहिलेली आहे, बट अलॉंग दॅट द मेन आन्सर इज दॅट these all plants lack the reproductive system. त्यांच्यामध्ये reproductive system नाही आहे, and that's why they can reproduce by the spore formation, which is one of the asexual method. असं आपल्याला या 3 डिव्हिजन बद्दल सांगता येईल. So basically in this video we have seen what are the exactly cryptogams, that means non-flowering plants,
अँड द 3 डिव्हिजन्स विथ द एक्झाम्पल्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स. याच्यानंतर या पाठाचा एक तिसरा व्हिडिओ राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण शेवटचा भाग पाहणार आहोत, फेनोरोगॅम्स. मग त्याच्यामध्ये येणारे एक्झाम्पल्स, त्याच्यामध्ये येणारे डिव्हिजन्स आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. मग हा पाठ संपणार आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि पुढील व्हिडिओसाठी लवकर सगळ्यांनी तयार राहायचं आहे. वन मोर टाइम I would like to request you subscribe my channel which is named as Parmeshwar Sutar. You will get the next video. Hope you are understanding what I am teaching to you all. जास्तीत जास्त माझा प्रयत्न आहे विद्यार्थी मित्रांनो की सोप्या भाषेमध्ये आपल्या सगळ्यांनाच हे व्यवस्थित कळलं पाहिजे. टिल देन बाय. सगळ्यांनी अभ्यासासाठी कंटिन्यू सातत्य ठेवणं गरजेचं आहे आणि अभ्यास ठेवणं गरजेचं आहे. पुनश्च एकदा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःहून सुद्धा सोडवू शकता, लिहू शकता. Then bye. We will meet in the next video.